जी लोकवाक्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना वंदन करतायत। तमाशामधून आलेले अण्णाभाऊ साठे, लोककलावंत असणारे अण्णाभाऊ साठे यांना त्यांचीच वाद्य आज अभिवादन करतायत। सगळ्यांनी जोरदार ताल धरायचा टाळ्यांच्या गजरात। माहोल झाला पाहिजे, ही फिलोलीची जयंती ऐतिहासिक झाली पाहिजे। त्यामुळे साठे काढणारे म्हटल्यावर मग जरा मला थोडं असं वाटलं की मी म्हटलं भाऊ अण्णाभाऊंच्या घरात जन्म घ्यायला मिळाला असता तर किती माझं भाग्य झालं असतं, अण्णाभाऊंच्या रक्ताचं वारसदार म्हणून मिरवता आलं असतं, पण तसं झालं नाही। पण मला ह्याचा अभिमान आहे की मी अण्णाभाऊंची रक्ताची नसले तरी विचारांची वारसदार म्हणून साठे आहे। आणि म्हणून मी ज्या जातीतनं आले, अण्णाभाऊंच्या हातात नव्हताना आपल्या कुणाच्याच हातात नाही कुठल्या जातीत जन्माला यावं, पण मी ज्या जातीतनं आले मला असं वाटतं की माझ्या जातीशी बोललं पाहिजे, माझ्या जातीशी संवाद केला पाहिजे। आणि संवादाच्या भूमिकेतनं हे गाणं लिहिलं, कारण आमचे लोक कुठे होते आणि कुठे आले, अण्णाभाऊ आमच्यासाठी काय आहेत, कसली प्रेरणा आहे, बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी कोण आहेत हे सांगणारं हे गाणं आहे बांधवांनो। आणि म्हणून आता मागाच्या दारावर काय होतं, मागांकडे काय होतं, भिक्षुकी होती, गिरण मागणं होतं, अपमान होता, दुजा भाव होता, अजून पण आहे। पण आता परिस्थिती बदलली, बाबासाहेबांना संविधान लिहिलं, शाळा काढल्या, आमच्या फुलेंनी शाळा काढल्या, अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना आपली लेखणी अर्पण केली, आणि मग मांगांच्या दारावर काय आलेलं आहे बघा। आता मांगाच्या दारावर लागली साहेबाची पाटी, आहेत का शिकलेले मांग आहेत का, हात वर करा। अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या दारावर साहेबाची पाटी लागती, डॉक्टर, इंजिनियर, नेता काय असेल ते आहे का नाही। आता मांगाच्या दारावर लागली साहेबाची पाटी, कशामुळे लागली, काय होतं आधी, गेली हातामधली घुंगराची काठी, असं घुंगरू वाजले की मांगांची काठी वाजली की चला चला रस्ता द्या बाजूला सरका, माग आले मार आले, चला शिवू नका यांना बाजूला व्हा। अहो ती काठी फेकून दिली, गेली हातामधली घुंगराची काठी, कशामुळे गेली, माय माऊल्यांनो, जय लहूजी जय भीम आलोठी, आता मागाच्या दारावर लागली साहेबाची पाटी, आता मागाच्या दारावर लागली साहेबाची पाटी, जय लहूजी जय भीम आलोठी, गेली हातामधली घुंगराची काठी, अण्णाभाऊंची किमया मोठी, जग बदलायला मिलही त्या भीमाकड मोठ,
जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या त्या चिखलात रुतून बसला का ऐरावत. लिहिले का पॅम्पलेटवर? ऐरावत म्हणजे हत्ती. हत्ती सारखी माणसं गुलाम केली. तुम्ही ऐरावत होता, या देशाचे हत्ती आहात, सिंह आहात, पण तुम्ही गुलामगिरीच्या चिखलात रुतला. हत्ती किती पण मोठा असला आणि गुलामगिरीच्या चिखलात रुतला तर हत्तीला बाहेर पडता येत नाही. अण्णाभाऊ म्हणतात गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेरी, घे विणीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव, जग बदल घालून धाव. जग बदलाया दावी नाही त्या भीमाकड बोट, जग बदलाया दावी नाही त्या भीमाकड बोट. अरे भागी रुबाबा प्रखर कटायो आली कोट, कष्टानं मेहनतीनं भावच नाही मोठ. लांड्या लबाड्या करून लाचार होऊन गुलाम होऊन नव्हे. अण्णाभाऊंकडे काही नव्हतं संपत्ती वगैरे, पण अण्णाभाऊंनी आज ही संपत्ती मिळवलेली आहे ना, ही संपत्ती स्वाभिमानानं मिळवल्या, कष्टानं मिळवल्या. कष्टानं मेहनतीनं भावच नाही मोठ. स्वाभिमानानं भरावं, स्वाभिमानानं भरावं माझं समाजाचं पोट. झाली डोळ्यामध्ये सपनांची नाटी, झाली डोळ्यामध्ये सपनांची नाटी, अण्णाभाऊंची किमया मोठी. जय लहूजी जय भीमाला ओठी, अण्णाभाऊंची किमया मोठी. जय लहूजी जय भीमाला ओठी, अण्णाभाऊंची किमया मोठी. आणि एक लाईट जर तुम्ही इकडे फिरवला समोर तर आम्हाला असं वाटलं नाही की अंधाऱ्या भुईसमोर आपण जायला लागलोय आणि तिकडून एखादा शिव बिव आला काय करावं. अचानक भुयेतलं कोणतरी येईल असं वाटायला लागलं तर भुयेकडे लाईट करा, उजेड करा. हा क्या बात. बघा अण्णाभाऊ जेव्हा मुंबईत होते आणि मुंबईत जेव्हा अण्णाभाऊ रशियाला गेले तेव्हा अण्णाभाऊंनी रशियात मराठीत भाषण केलं आणि मराठीत भाषण केल्यानंतर अण्णाभाऊ म्हटले की तुम्हाला माझी भाषा समजणार नाही, पण मी ज्या महाराष्ट्रात आलोय तिकडं 3 कोटी लोक मराठी बोलतात आणि ते 3 कोटी लोक अण्णाभाऊंचं गाणं ऐकायला तरसत होते, म्हणून हे कडवाय. तरसली कोटी गाणं ऐकलंय अण्णाभाऊंचं गाणं, तरसली कोटी गाणं ऐकलंय अण्णाभाऊंचं गाणं. माझी माई नाही गेली ध्यान आला दुबळ्यामध्ये प्राण. नावाजलं या जगानं भरलं साहित्याची खाणं, काय सांगू अभिमान, काय सांगू अभिमान, चिराग नगरामध्ये ठाण. गेली हरकुनिया माय मराठी, गेली हरकुनिया माय मराठी, अण्णाभाऊंची किमया मोठी. जय लहूजी जय भीमाला ओठी, अण्णाभाऊंची
आधी होती उपस्मारी आता सोन्याचा घास आमच्या मागल्या पिढ्यांनी लई काढला त्रास माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझी दुसरी पिढी असेल दुसरीची शाळेत गेली आहे म्हणजे माझ्या घरात दुसरी पिढी असेल की जी मी MA BEd पर्यंत शाळेत जाऊ शकले माझ्या मागच्या पिढ्यांकडे असं काढत काढत गेलं आजोबा पंजोबा त्यांचे पंजोबा त्यांचे बाप काय करत होते तर भयान अवस्थेमध्ये दिवस काढत होते लक्षात घ्या पेटरमध्ये आमचे पंजोबा सांगायचे पावसाळा आला की अन्न मिळायचं नाही आणि मग आम्ही वाळवून सगळं काय वाळवायचं माहित आहे बायका बघा हा बायकांना कळलंय काय म्हणायचंय मला चाण्या वाळवून त्याचे मस्तपैकी तुकडे बिकडे करून आहे का नाही पेटांमध्ये भरून आमची संपत्ती काय कुलप लावून काय ठेवलं पेटांमध्ये खायला अन्न नव्हतं मटण कुलपट ठेवायचं आधी होती उपस्मारी आता सोन्याचा घास आमच्या मागल्या पिढ्यांनी लई काढला त्रास पण आता कसं आहे गड घोड्याला बंगला जुने पालटलेस गड घोड्याला बंगला जुने पालटलेस असं वस्ताद भेटला वस्ताद म्हणजे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे फुल्यांच्या सोबत हाताला खांदा लावून आमचे लहुजी वस्ताद उभे राहिले आणि सांगितलं की जावा शाळेमध्ये गेलं पाहिजे आणि त्या वस्तादानं नुसती तालीम नाही काढली काय दिलंय लहुजी वस्तादांनी असं वस्ताद भेटला भेटला तोडले गुलामीचे फास असं वस्ताद भेटला तोडले गुलामीचे फास ज्यांच्या घरातनं कुणीच शाळेत गेलं नाही अशा लोकांनी हात वर करा बरं कोणच शाळेत गेलं नाही आजपर्यंत गेलंच नाही शाळेत हाय का कोण असं काय नाही प्रॉब्लेम नाही नसेल नाही गेलं तरी अण्णाभाऊ पण नव्हते गेले कोण शाळेत गेलंच नाही शाळेतून कोणीच नाही बघितलं हात वर करा ना शाळेचं तोंडच नाही बघितलं कोणी त्यांनी नाही क्या बात आहे दिलं दप्तर दिली शाळेची पाटी काय केलं लहुजींनी मुलांनी काय केलं दिलं दप्तर दिली शाळेची पाटी अण्णा भाऊची किमया जय लहुजी जय भीमा मोठी अण्णा भाऊची किमया मोठी जय लहुजी जय भीमा मोठी अण्णा भाऊची किमया मोठी नुसत्या मागवाड्यानं नाही रे साऱ्या गावगाड्यानं मित्रांनो अण्णा भाऊ रशियाला गेले होते तर मागांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते मागांचे प्रतिनिधी म्हणून नव्हते गेले अण्णा भाऊ रशियाला गेले होते या भारत देशाच्या सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून गेले होते लेखकांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते कवींचे प्रतिनिधी म्हणून गेले होते मग अण्णा भाऊ आमचा तर भूषणाचा विषय आहे पण ह्या देशाचा भूषणाचा विषय आहे का नाही आहे का नाही अण्णा भाऊ फक्त आपल्या वस्तीचा जातीचा विषय आहे का देशाचा आवाज आला पाहिजे
कशाचा विषय